चला आपण बेसिक एकदम बघितलंय. वेलोसिटी कशावरून कशा काढता येईल आता काय डाऊट आहे रिलेटिव्ह वेलोसिटी काढण्यासाठी. आता आपण बघणार आहोत क्रॉसिंगचे क्वेश्चन्स. कशाचे क्वेश्चन? क्रॉसिंग. क्रॉसिंग तर त्याच्यामध्ये आपण काय करतो? टाइम ऑफ क्रॉस काढतो. टाइम ऑफ क्रॉस कसं काढणार? वेलोसिटी ऑफ डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. पण वेलोसिटी कधी घालून आपला आता रिलेटिव्ह वाले घाल. कळालं का बरं? उठून पूर्ण आला. आपल्याला माहिती आहे ना स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स इंटू काय? स्पीड इंटू टाइम. टाइम इंटू काय? टाइम इंटू काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. सेकंड स्पीड येते. हा बघा क्वेश्चन बघा. ट्रेन ए 200 मीटर which travels with 15 meter per second and tunnel येईल ब्रिज येईल जे शब्द येतील त्याच्यानुसार टनेल ऑफ 100 मीटर. then find the time required to cross the tunnel. टनेलला काय करायचं? त्याला क्रॉस करायचं. आता हे तर मेंदू चालला पाहिजे. काय मेंदू चालला पाहिजे? हा ट्रेन आहे. हा ट्रेन आहे. हे ट्रेन आहे. कितीचा आहे? 200 मीटरचा आहे. चाललाय कितीने? 15 मीटर पर सेकंद. आता टनेल कुठे ठेवू? मागे ठेवू पुढे घेऊ? पुढे घ्यायला कारण की क्रॉस करायचंय. ओके हा काय तुमचा टनेल आहे. हा टनेल कितीचा आहे? 100 मीटरचा आहे. टनेल किती आहे? 100 मीटरचा आहे. आता जर टनेल 100 मीटरचा आहे आणि त्या टनेलला क्रॉस करायचंय. सपोज जे काय हे तुमचं टनेल आहे आणि ही ट्रेन आहे ती क्रॉस करायची म्हणजे इथून येणार आहे एवढं अंतर होईल ना टोटल. इथून क्रॉस केलं एवढं क्रॉस करेल. पण हे पूर्ण क्रॉस करण्यासाठी तिकडे मागं झालं ना म्हणजे डिस्टन्स नेहमी काय होणार आहे? ऍडिशनल. डिस्टन्स नेहमी काय होते? ऍडिशन. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं? मग टोटल डिस्टन्स किती झालं? टोटल डिस्टन्स झालं तुमचं 200 प्लस 100 म्हणजे झालं तुमचं 300. मग तुम्हाला विचारलं गेलं काय? टाइम काढ सांगा. टाइम क्रॉस करा. तर तुम्ही काय डिस्टन्स अपॉन व्ही रिलेटिव्ह. डिस्टन्स किती झाला? 300. आता व्ही रिलेटिव्ह मध्ये दुसरा कसा आहे? रेस्टला आहे. टनेल का फिरणार आहे का? टनेल फिरणार नाही म्हणजे रेस्टला आहे. त्याचा काय फरक पडणार का? नाही. म्हणजे किती झालं तुमचा? 15 ने काय करायचंय? डिवाइड करायचं. म्हणजे 15 दुने 30 म्हणजे किती सेकंद लागेल? 20 सेकंद. तो ट्रेन टनेलला काय करेल? क्रॉस करेल. काय डाऊट आहे? समजलंय? बा नेक्स्ट. if train A 200 meter travels with 50 meter per second towards east and Faraday is moved towards west with 5 meter per second. Then find the time required to cross the train. ट्रेनला क्रॉस करण्यासाठी किती टाइम लागेल हा प्रश्न आपल्यासाठी आलेला. काय माहिती झालं? ट्रेन कितीचा आहे? 200 मीटरचा आहे. हा ट्रेन आहे 200 मीटरचा ट्रेन आहे. कितीने चाललाय? 15 ने चाललाय. पुढे चाललाय ईस्टला चाललाय. पॅरेट आहे. हा पॅरेट आहे. हा पॅरेट वेस्टला चाललाय 5 ने. ओके नेक्स्ट. त्याला क्रॉस करायचंय. त्याला क्रॉस करायचंय. याच्या अंतरचं काही घेऊन देणार आहे का? याचं साईज छोटे ना कम्पॅरेटिव्हली. मग याचं अंतर आहे जसं की आपल्याला अंतर काउंट करेल. मी विचारलं टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स किती झाला? 200च राहिलं. हा मी विचारलं व्ही रिलेटिव्ह काढून घ्या. आता आपण दोघं मोशन मध्ये आलेत ना. व्ही रिलेटिव्ह काढावं लागेल. कोण ऑब्झर्वर आहे? आता याच्यामध्ये थोडंच कन्फ्युजिंग पार्ट चालतं. ऑब्झर्वर घेऊ का ट्रेन घेऊ? काय फरक पडत नाही. बाबा काय फरक पडत नाही कारण की व्ही रिलेटिव्ह केलं सबट्रॅक्शन आलं निगेटिव्ह आन्सर आलं. टाइम ऑलवेज पॉझिटिव्ह असतो त्याच्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही. तुम्ही ट्रेनला जर धरलं किंवा पॅरेटला जर धरलं ऑब्झर्वरने काही फरक पडणार नाही. जर जेव्हा मी टाइम ऑफ क्रॉस काढतोय. कळालं? मग मी पॅरेट म्हटलं. मग काय म्हटलं तुम्ही? हा तर 15 ने चाललाय. याची डायरेक्शन चेंज झाली 5 झाली म्हणजे टोटल किती झाली? 20 झाले. मग आपल्याला टाइम ऑफ क्रॉस काढायला लावलं. काय डिस्टन्स अपॉन व्ही रिलेटिव्ह. डिस्टन्स किती आहे? 200 डिवाइड बाय काय?
20 म्हणजे किती 10 सेकंदात तो क्रॉस करणार. काय डाऊट? समजलं? बघा आता दुसरा टाईपचं क्वेश्चन. ट्रेन ए 200 मीटर ट्रॅव्हल टुवर्ड्स ईस्ट 50 मीटर पर सेकंड and train B 100 meter travels towards east 5 meter per second. Then find time required to cross B train. ट्रेन बीला आपल्याला काय करायचंय? क्रॉस करायचंय. सर डायग्राम काढून घ्या. काय ट्रेन आहे कितीचा आहे? 200चा आहे. कितीने चाललाय? 15ने. दुसरा ईस्टला चाललाय. दुसरा 100 मीटरचा तो पण कुठे चाललाय? ईस्टला चाललाय. आता इकडे येऊ तिकडे येऊ? ऑब्विसली मला ज्याला क्रॉस करतो पुढे नाही. हा कितीचा आहे? 100चा आहे. हा कितीने चाललाय? 5ने चाललाय. क्रॉस होईल का नाही? हा मागचा स्पीड जास्त आहे, पुढचा स्पीड कमी आहे, तर क्रॉस होणार आहे. तर याचा स्पीड जास्त असता कधी क्रॉस झाला नसता. 5 मीटर पर सेकंद. चला काय करणार? टोटल डिस्टन्स आणि बी रिलेटिव्ह. चला टोटल डिस्टन्स किती होणार आहे? 200 प्लस 100 म्हणजे किती झालंय? 300. त्याच्यानंतर व्ही रिलेटिव्ह काढून घ्या. व्ही रिलेटिव्ह किती होणार आहे? कोण आहे ऑब्झर्वर? कोणाला जरा ना आपल्याला काय करायचं? याला मी म्हटलं 15, याला म्हटलं मी 5, याची डायरेक्शन चेंज करून घेतलं. काय म्हटलं? 10 ने चाललाय. मग मला टाइम काढायचा. टाइम क्रॉस काढणार आहे. डिस्टन्स अपॉन व्ही रिलेटिव्ह. डिस्टन्स किती? 300. रिलेटिव्ह साठी किती? 10 म्हणजे किती झालं? 10 सेकंदात तो क्रॉस करणार. काय डाऊट आहे? 30 सेकंदात तो काय करेल? क्रॉस करेल. समजलं ना? प्रोसेस कळाली. दुसरा इफ ट्रेन ए मूव ट्रेन ए 200 meter travel with 50 meter per second towards east and train B 100 meter move towards 5 meter per second east झाले आता west. Then find the time required to cross each other. एकमेकांना क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल? हा प्रश्न आपल्यासाठी आलेला आहे. चला काय म्हणतात ते? ट्रेन आहे 200चा आहे. कितीने चाललाय? 15ने. कुठे चाललाय? ईस्टला. ट्रेन बी 100चा आहे. पुढे चाललाय वेस्टला 5ने आणि एकमेकांना क्रॉस करायचंय. आता ऑब्व्हियसली दोघं एकमेकांकडे लागतायत, जात आहेत. सर्व अंतर सगळं सेम ठेवलेलं आहे. तुम्हाला सांगा वेळ कमी लागेल का जास्त लागेल? कमी लागला पाहिजे. 30 आहे तर तो कमी लागला पाहिजे. एवढं तर आपल्याला कॉमन सेन्सच्या गोष्टी. चला डिस्टन्स किती होईल? 200 प्लस 100 म्हणजे किती झालंय? 300. व्ही रिलेटिव्ह काढायचंय. कोण ऑब्झर्वर आहे? पण जरा मी म्हटलं हा 15 आहे. हा काय म्हटलं? याची डायरेक्शन मी चेंज केली. किती झाली? 5 म्हणजे किती झाले? टोटल 20. या डायरेक्शनला 20 झाली. काही प्रॉब्लेम येत नाही कोणाला जरा म्हणतात. काय टी क्रॉस आहे? काय डिस्टन्स अपॉन व्ही रिलेटिव्ह आहे. डिस्टन्स किती आहे? 300. व्ही रिलेटिव्ह किती आहे? 20. किती झाले? 15 मीटर पर सेकंद. इकडे किती लागला? 30. तिकडे किती लागला? 15. काय डाऊट आहे? समजलंय? आता नेक्स्ट. आता असं म्हटलंय if car A and car B are separated by 50 meter. किती सेपरेट केलं? 50 meter. 50 meter. If car A and car B travels towards each other with
50 meter per second and 5 meter per second respectively. Then find the time of cross. आता याच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे. काय दिलेलं आहे? इथं कार आहे, इथं काय कार बी, दोघं एकमेकांकडे चाललंय. हे पण सांगितलंय कितीने चाललंय. हा चाललाय 15 ने, हा चाललाय 5 ने. पहिल्या सारखाच आहे 15 5 या सारखा झाला. पण आता काय दिलं एक्स्ट्रा, याच्यामधला अंतर दिले. किती दिलंय? 50 मीटर पर सेकंद दिले. बरोबर आहे, 50 दिले. आणि काय म्हटलं, क्रॉस करा. म्हणजे अल्टिमेटली काय दिलं त्यांनी? डिस्टन्स देऊन टाकला ना. आता कारचं अंतर नाही दिलं, पण काय दिलं? दोघांना क्रॉस करण्यासाठी जायचंय. दोघांमधलं अंतर किती देऊन टाकलं? 15. पण टाइम काढायला, टाइम काय असणार आहे? डिस्टन्स अपॉन व्ही रिलेटिव्ह. चला, डिस्टन्स किती आहे? 50. व्ही रिलेटिव्ह मध्ये काय होणार आहे? व्ही रिलेटिव्ह मध्ये काय होणार आहे? एक असा 15 ने आणि याच्या डायरेक्शन चेंज केले, 5 झाले, टोटल किती झाले? 20. डिवाइड बाय काय? 20. 0 0 गेट कॅन्सल. म्हणजे किती? 2.5 सेकंदात एकमेकांना क्रॉस करते. ते काय डाऊट आहे? 2.5 सेकंदात एकमेकांना क्रॉस करते. क्लिअर आहे? जाऊ पुढे बघा. मग आता इफ ट्रेन ए किंवा कार इफ कार ए travels with 50 meter per second and car B travels with V meter per second. If they are moved towards each other, if they are separated by 100 meter, if they are separated by 100 meter, if time required to cross them, time required to cross each other, seconds. Then find the speed of car. काय दिलेलं आहे? कार आहे 15 मीटर पर सेकंद. दोघं एकमेकांकडे येतात. मूव टुवर्ड्स इच अदर म्हणजे दोघं एकमेकांकडे येणार. एवढं तर कन्फर्म आहे. हा असा येणार तर हा असा येणार. हा कितीने चाललाय? 15 ने. हा किती चाललाय? 20 ने. असं आहे. ओके, दोघांना सेपरेट केलं कितीने? 100 मीटरने. ओके, पुढे काय म्हणतात ते? 10 सेकंदात ते काय करणार आहे? 10 सेकंद मध्ये एकमेकांना काय करणार? ते क्रॉस करणार. आणि विचारलं काय तुम्हाला? विच व्हॅल्यू. विच व्हॅल्यू विचारली. काय करणार? तेच तर प्रॉब्लेम आपल्याजवळ. चला, पहिली गोष्ट, डिस्टन्स किती झाला? डिस्टन्स झाला 100 झाला. व्ही रिलेटिव्ह काढावं लागेल. व्ही रिलेटिव्ह कसं काढणार? पण ते धरावं लागेल. याला धरूया. मग हा झाला 15, हा झाला तुमचा व्ही. दोघांची काउंट जाईल 15 प्लस व्ही बनेल ना. आता इथं काय बनेल? 15 प्लस व्ही बनेल. चला, मग टी काय होणार? डिस्टन्स अपॉन व्ही रिलेटिव्ह. चलो, टी मला काय काढायचंय? व्ही रिलेटिव्ह इकडे कुठं टाका. व्ही रिलेटिव्ह काय? डिस्टन्स अपॉन टाइम. चला, व्ही रिलेटिव्हची व्हॅल्यू किती आहे? 15 प्लस व्ही ना. डिस्टन्स किती आहे? 100. टाइम किती आहे? 10. 0 0 गेट कॅन्सल. म्हणजे किती झालं? 15 प्लस व्ही. 15 प्लस व्ही इज काय? 10. देअरफॉर व्ही इज काय? मायनस 15 मीटर पर सेकंड. 10 मायनस 15 झाला म्हणजे किती झालं? मायनस 5 मीटर पर सेकंड. काय म्हणावं लागेल त्याला? म्हणजे याचा अर्थ काय? मायनस 5 मीटर पर सेकंड. मूव इकडे करतो तर त्या साईडला मूव होतो, या साईडला जातोय, असं जातोय आपल्याला सांगितलं. पण तो -5 आला ना. -5चा अर्थ काय झाला? तो तसा नाही जाते. त्याला कसं करावं लागेल? या साईडला. हे लॉजिक कळते ना. कारण काय घेतलंय? 10 सेकंद घेतलं. ते 10 सेकंडच्या ऐवजी जर कमी घेतला असतं काय झालं असतं? इकडेच गेलं असते. हे लॉजिक कळालं का नाही? कारण की बघा ना, 2.5 सेकंदात क्रॉस करतात. सेम गोष्टी होत्या. सगळं कळालं का नाही? 100 मीटर मध्ये पाहिजे तर मला -5 मीटर पर सेकंड. म्हणजे काय म्हणणार? दे आर नॉट मूव टुवर्ड्स इच अदर. बरोबर का नाही? दे आर नॉट मूव टुवर्ड्स इच अदर. दे आर नॉट मूव
towards each other. They are move away. मग लांब चालले पण 5 मिनिटं बस वेलोसिटी चाललं -5 मिनिटं पर सेकंड. काय डाऊट आहे? आता लास्ट क्वेश्चन याच्या रिलेटेड. इफ ट्रेन है 200 मीटर travels with 15 मीटर पर 20 मीटर पर सेकंड 20 मीटर पर सेकंड. If train A travels with the 20 मीटर per second, it crosses the bridge. It crosses the bridge in 50 seconds. Then find the size of the bridge. आता काय बोलले ते ब्रिजची साईज. असं सेम क्वेश्चन मध्ये काय म्हणतात टनेलची साईज सांगा. ब्रिजच्या ऐवजी काय बोलतात टनेल बोलतात. हा चला काय म्हणतात इफ ट्रेन आहे 200 मीटर. ओके 200 मीटरची ट्रेन आहे एवढं तर कळलं आपल्याला. 200 मीटरची पण किती चालली 20 ने चालली. मी असं डायरेक्शन दिलेलं मी कसं करणार असं चालली. ओके इट क्रॉसेस द ब्रिज. ब्रिज कुठं आला मला पुढे न्यावं लागेल. ओके ब्रिज आहे माझी सपोज कितीच आहे एक्स माहित नाही तर म्हटलं आपण एक्स किती वेळात कव्हर करणार आहे 50 सेकंदात कव्हर करणार. इथून तिथपर्यंत ना 50 सेकंदात कव्हर करणार. ओके नेक्स्ट काय म्हटलं साईज ऑफ द ब्रिज. बरोबर ना साईज ऑफ द ब्रिज कसं करणार डिस्टन्स काढून घेणार पहिल्यांदा. डिस्टन्स किती होणार आता डिस्टन्स किती होणार 200 प्लस एक्स. का बरं कारण की एक्सचं डिस्टन्स माहित नाही आपल्याला. चला व्ही रिलेटिव्ह काढून घेणार. व्ही रिलेटिव्ह असे काही फरक पडणार नाही. का बरं एक रेस्टला पडलेला आहे दुसऱ्या काही फरक पडणार नाही. किती चाललाय मग तो आता 20 मीटर पर सेकंद. मग काय टी क्रॉस काय असतो डिस्टन्स अपॉन वेलोसिटी कोणता आहे रिलेटिव्ह. डिस्टन्स इंटू काय व्ही रिलेटिव्ह इंटू टाइम ना. व्ही रिलेटिव्ह किती 20 डिस्टन्स किती टाइम किती टाइम किती लागणार आहे 50 सेकंद. किती झाले 1000 मीटरची ब्रिज होते. ब्रिज किती मीटरची 1000 मीटरची. पण तुम्हाला काही पण विचारू शकता ना काय अडचण त्याला.